छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून शिवसेनेचा नम्र शिपाई आज हिमायतनगरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणायला गेलं तर माझ्या पूर्वी आदरणीय बाबूरावजी कदम यांना बोलायचं होतं, आदरणीय हेमंत पाटलांना बोलायचं होतं, पण 4:15 वाजता हेलिकॉप्टरचं टेक ऑफ आहे. त्यामुळे निश्चितपणाने वेळेच्या आत जाणं मला गरजेचं असल्यामुळे आणि पुन्हा संध्याकाळी जळगाव जिल्ह्याच्या पुढे सभा असल्यामुळे मी दोघं नेत्यांची, जिल्हा प्रमुखांची सगळ्यांची माफी मागतो. सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सगळे माझे मतदार बंधू, लाडक्या बहिणी आणि पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या भाजपच्या बांधवांना, खरं म्हणायला गेलं तर आताच या ठिकाणी पहिलं व्यासपीठ मी असं पाहिलं हेमंतरावजी की जिथे अर्धा तास पहिले भाजपची सभा होती आणि नंतर अर्ध्या तासाने आपली सभा होती. म्हणजे पिक्चर एकाच पडद्यावर 2 जणांचा चालतो. माझ्या पूर्वीचे वक्ते सगळ्या पद्धतीनं भाषण करत होते आणि सांगत होते की आपल्या एकनाथराव संभाजीराव शिंदे साहेबांनी काय कामं केली. सगळ्यात महत्वाचं काम केलं म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या घोषणा मागच्या 50 वर्षापासून मी जे ऐकत होतो, त्या महिलांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिंदे साहेबांच्या सरकारने केलं. आज आपण बघतोय या मतदारसंघामध्ये बाबूरावजी निवडून आल्यापासून कायम मंत्रालयामध्ये आपल्या मतदारसंघाच्या समस्या मांडण्याकरता विधानसभेमधल्या सभागृहामध्ये कायम प्रश्न मांडत असतात. एक लढवय्या आमदार तुम्ही या मतदारसंघातून निवडून दिलेला आहे. अशोक चव्हाण साहेब इकडे बोलून गेले की गुलाबराव पाटील म्हणले मुखेडच्या सभेत असे बोलले की इथं पाणी दूषित पाजतात. त्यांनी म्हणे एकही योजना पूर्ण केली का हे सांगावं. 50,000 पैकी 30,000 योजना पूर्ण झाल्या, ते कधी तपासू शकतात. ते माजी मुख्यमंत्री आहे, खासदार आहे. पण ही वेळ कोणी आणली? 72 वर्ष तर तुमच्याच घरात सत्ता होती ना बापा. मुख्य तर तुमच्याच मतदारसंघात, तिथं पाणी का वेळा भेटलं नाही याचा तर अभ्यास करा ना. तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत, महान नेते आहे, राज्याचे नेते आहे, देशाचे नेते आहे, पारंपरिक तुमचे वडील, तुम्ही, तुमची मुलगी 3 पिढ्या झाली सत्ता तुमच्या हातात आहे. तुम्ही मुख्यला शुद्ध पाणी पाजू शकला नाही. ही चूक गुलाबराव पाटलाची नाही. गुलाबराव पाटलाच्या मतदारसंघात या, फिल्टर का पाणी पिलाता है गुलाबराव पाटील, फिल्टर का पाणी. तुम्ही काँग्रेस मधनं पिक्चर बनवला, इकडे आले. गुलाबराव पाटील 42 वर्षापासून भगव्यामध्ये आहे. भगव्यामध्ये गुलाबराव पाटील कायम शिवसेना भाजपच्या युतीचं काम करत आलो. इथे युती झाली नसेल ते सोडा, पण तुम्हाला काँग्रेसने इतकं दिल्यानंतर तुम्ही भाजपमध्ये आलाय, त्यामुळे तुम्ही माझ्यावर टीकाच करू शकत नाही. मी काय सगळा टपरीवाला माणूस आहे, त्याला क्या बिघड सकता भाई. माझा बाप झाला खापर पंजोबा कुठेच कोणा नव्हता. त्यामुळे मला त्यांच्यावर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. मी त्यांना मोठं मानतो, ज्येष्ठ मानतो, माजी मुख्यमंत्री मानतो. पण ते जर एवढे अभ्यासू असल्यानंतर बोलत असतील, 8,500 कोटीचे फक्त काम एका मतदारसंघामध्ये रोडचे झाले. एका मी नाही सांगत, हे गव्हर्नमेंट सांगते, हे लोक सांगतात, ते सांगतात. कुठे झाले आम्हाला माहित नाही. मी काही ते तपासले नाही, मला ते माहित नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांकरता जे केलं त्याच्यावरही टीका झाली. म्हणे या मतदारांच्या निवडणुकीचा जुमला आहे. अरे जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला त्याला काय समजणार? आंखें होकर भी बने अंधे को बिजली गवार क्या जाने, जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लढना नहीं मालूम वो तीर तलवार क्या जाने. म्हणून इथं शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शिवसेनेचा आमचा रामभाऊ उभा आहे, कट्टर शिवसैनिक, 30 वर्षापासून असलेला तालुका प्रमुख, आणि त्याच्याबरोबर आमचे जवळपास 15 उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहेत. सगळ्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत.
आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो. या ठिकाणी ते बोलून गेले की गुलाबराव पाटील पाणी आता हिमायतनगरची योजना कोणी केली त्यांना तपासायला लावा. बाबूराव कदमांच्या पाठपुरामुळे 584 कोटी रुपयाची योजना गुलाबराव पाटलांनी मंजूर केलेली आहे. हे करण्याची वेळ का आली? त्या मूळ काँग्रेसमध्ये तुम्ही होतात. मुसलमान बांधवांना मी सांगायला आलोय, ज्या काँग्रेसमध्ये होता त्या काँग्रेसने तुम्हाला काय केलं आजपर्यंत? जसं बिर्याणी बनते ना, बिर्याणीमध्ये तेजपान लागतो, शेजपान लागतो, बद्दन फूल लागतो, बाजार लागतो. तसं मुसलमानांना यांनी काय केलं? बिर्याणी बनवण्यात त्याला तेजपान डाल दिया, शेजपान डाल दिया, पत्थर फूल डाल दिया. बिर्याणी तयार झाली, तेजपान बाहर, पत्थर फूल बाहर, बाजा फूल बाहर, इलायची बाहर. तसा वापर यांनी मुसलमानांचा वापर केला. आणि आता या काँग्रेसची जी वाट लावली त्यांचा एक उमेदवार उभा आहे, गुटखा किंग उभा आहे, गुटखा किंग हैदर तो उभा आहे. पोलीस बांधवांना माझी विनंती आहे की अशा माणसांचे त्याच्यावर गुन्हे किती आहेत तपास करा. असे गुन्हेगार लोक, गुटखा किंग लोक जे राज्याला गुटखा पुरवतात ते उभे आहेत. आम्ही त्यांचा सत्यानाश करायला आलोय. तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. म्हणून माझ्या माय बहिणींना मी सांगायला आलोय, तुमची हवा एकनाथ शिंदेने वाढवली. पहिले यांच्याकडे तुम्ही पैसे मागायचा, आता ते तुमच्याकडे पैसे मागायला लागले. का? तर पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यावर येत आहे, डायरेक्ट. एसटी मध्ये अर्ध तिकीट महिलांना केलं. मुसलमान बांधवांना मला हेच सांगायचं, आम्ही हा भेदभाव नाही केला. लाडक्या बहिणीला मुसलमान आहे त्यांना देऊ नका, एसटी मध्ये अर्ध तिकीट देऊ नका असं केलं? असं नाही केलं आम्ही. या देशामध्ये जे राहतात ते नागरिक त्यांना सगळ्यांचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराच्या नुसार सगळ्यांना न्याय देण्याचं काम शिंदे सरकारने केलं. आज मी आपल्याला खात्री देतोय, हिमायतनगरच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एसटीपीच्या सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची मंजुरी ही जी अंतिम टप्प्यात आहे ती पूर्ण करण्याचं काम आम्ही करू. त्याला 79 कोटी रुपये लागतात. रेल्वे फाटकाजवळ ओव्हरब्रिज करायचं काम, गर्दी अडथळे जे आहेत ते दूर करण्याचं काम बाबूरावांचं आहे, ते सध्या करण्याचं काम आम्ही करू. 132 केव्हीचं एमएससीबीचं केंद्र या शहराला असण्याची गरज आहे. मी आपल्याला खात्री देतो, मंत्री म्हणून त्यांना 100% सहकार्य करू. या ठिकाणी प्रशस्त मंगल कार्यालय उभारण्याचं, समाज कार्य उभारण्याचा सुद्धा आदरणीय रामराव आणि आदरणीय बाबूरावांचा प्रयास आहे. समाज समस्त हिमायतनगर शुद्ध पाण्यासाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था करण्याची त्यांची प्रतिज्ञा आहे. काळजी करू नका, हा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तुमच्या मागे आहे. 100% तुमचं काम करण्याचं वचन आम्ही या ठिकाणी देतो. म्हणून यांच्याकडे एकच आहे, पैशांचं शस्त्र हे शेवटी वापरतात, जातीपातीचं शस्त्र वापरतात. पण मला खात्री आहे, हा जो तुमच्या समोर उभा गुलाबराव पाटील आहे किंवा आमच्या व्यासपीठावर जे लोक आहेत, हे आम्ही 5 वेळेस आमदार झालो ना जातीच्या भरोशावर ना पैशाच्या भरोशावर, फक्त कामाच्या भरोशावर आम्ही निवडून आलो. काम एक काम आणि काम दुने काम. आता हे आपल्याला लालच देतील आणि शिवसेना संपवण्याच्या गोष्टी काही लोक करतायत. हवाओं को निगोलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं, किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगोलना चाहते हैं. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने, उसे हम अपनी मां कहलाएंगे. अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ, उसके हाथ काट दिए जाएंगे. सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. कोई कहते हैं कश्मीर की बात, कोई कहते हैं वजीर आजम की बात. हम उनको ये बता देंगे, कश्मीर को छोड़ दो मेरे भाई, तुम हिंदुस्तान की मट्टी भी न ले पाओगे. अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात, अब्दुल हमीद भी थे हमारे साथ.
हम उनको यह याद दिला देंगे, सौगंध छत्रपती की खाते हैं की भगवा ध्वज लहराएंगे. या भगव्या झेंड्याकरता आम्ही 40-42 वर्ष घातलेले कार्यकर्ते आहोत. इतरांसाठी 1760 आणि आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट, एकच नेता, एकच झेंडा आणि एकच विचार, याच्या भरोशावर आम्ही काम केलंय. तसेच ते आमचे रामभाऊ यांच्या कामाची पद्धत आपल्याला माहिती. मागच्या वेळेस सुद्धा ते 200 मतांनी पराभूत झाले. थोडीशी कसर बाकी आहे. आपण सगळ्यांनी जर आशीर्वाद दिला तर हा रामभाऊ राम राज्य या हिमायतनगर मध्ये आणल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो. त्यांच्याबरोबरचे जेवढे शिलेदार आहेत तेवढ्या शिलेदारांना तुम्ही धनुष्यबाणावर बटन दाबायचंय. बोलायचं भरपूर होतं, पण जर मी 10 मिनिटंही चुकलो तर 500 मीटर बाहेर जावं लागेल, 500 किलोमीटर. त्यामुळे सगळ्यांची माफी मागतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव. काँग्रेसवाल्यांचा, भाजपवाल्यांचा सत्यानाश करण्याची शक्ती देव. जय हिंद, जय महाराष्ट्र.